नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण महत्त्वाच्या 50 घडामोडींचा महाफास्ट आढावा घेऊया। जालन्यामध्ये जरांगेंना सरकारचं शिष्टमंडळ आज पुन्हा एकदा भेटणार। सकाळी 11 वाजता शिष्टमंडळ भेट घेणार। सरकार जरांगेंकडे अधिकची वेळ मागणार। मराठा आरक्षणावरून श्रद्धा सबुरी ठेवा। 24 डिसेंबरच्या डेडलाईनवरून शिंदेंचं जरांगेंना आवाहन। मराठा आरक्षणाचा फैसला मार्चच्या आधीच, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। आम्हाला आरक्षण दिले नाही तर निवडणुका होणार नाहीत, जरांगेंचा सरकारला इशारा। मी कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, आमच्यापेक्षा गरीब मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणं गरजेचं, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंच्या मराठा संवाद दौऱ्याचा आज दुसरा दिवस। जरांगे आज गोदावरी काठच्या 123 गावांमधील नागरिकांशी संवाद साधणार, तर जालना जिल्ह्यातील बदनापूरमध्ये जरांगेंची मराठा संवाद सभा। फडणवीसांचं पत्र मिळालं, शिंदेंनी मध्यस्थी केली। यह प्रेम पत्र पडकर कोई नाराज ना हो, असं शिंदे म्हणाले। फडणवीसांच्या पत्रावर दादांचं मिश्किल उत्तर। माझं कुटुंब माझी जबाबदारी, टेंडर सोयऱ्यांच्या घरी आणि जनतेनं फिरावं दारोदारी। चाहिए खर्चा निकालो मोर्चा, मोर्चा काढणारे वर्षभरापूर्वी धारावीच्या मीटिंगला होते। मुख्यमंत्री शिंदेंचा शेरोशायरीतनं उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। आदित्य राजाच्या कृपेनं वरुण राजानं टेंडरचा पाऊस पाडला। कपड्याचा दुकानदार ऑक्सिजन प्लांट कसा उभारतो, सर्वच घोटाळे लवकरच पुराव्यांसह बाहेर येणार, मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल। आरोग्य व्यवस्था रस्त्यावर असताना घरी बसणाऱ्यांनी देशात 1 नंबरचा सीएम आहे हे दाखवू नये, तो नंबर पुढून नाही तर पाठवून होता, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। प्रवीण दरेकरांचं उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक। यावर विरोधकांची दरेकरांना मंत्री करण्याची मागणी, तर आमच्याकडे कोण मुख्यमंत्री होईल सांगता येत नाही, फडणवीसांचं वक्तव्य। सुषमा अंधारेंनी दिलगिरीचं लेखी पत्र 8 दिवसात द्यावं, अन्यथा प्रवीण दरेकरांना हक्कभंगासाठी परवानगी दिली जाईल, उपसभापती नीलम गोऱ्हे यांचं विधान परिषदेत वक्तव्य। राज्यभरात आज भाजपची आंदोलनं। उपराष्ट्रपतींचा अपमान केल्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करणार असल्याची बावनकुळेंची माहिती। अभिनेत्री तेजस्वी पंडितची ट्विट करत केंद्र सरकारवर टीका। चला बिल पास करून घ्या पटापट, विरोध करायला कुणी नाहीये, हुकुमशाहीचा उदय की अंताकडे प्रवास। खासदारांच्या निलंबनावरून तेजस्विनी पंडितची केंद्र सरकारवर टीका। 3 नव्या फौजदारी विधेयकांना लोकसभेची मंजुरी। मॉब लिचिंगला फाशीची शिक्षा, देशाच्या विरोधात बोलल्यास शिक्षेची तरतूद। सुधाकर बडगुजर यांच्या चौकशीत महत्त्वाची बाब समोर। पार्टी झालेलं फार्म हाऊस बडगुजर यांच्या नातेवाईकांचं असल्याची माहिती। बडगुजर यांची आज पुन्हा एकदा चौकशी होण्याची शक्यता। नाशिक पोलीस येरवडा कारागृहातून सलीम कुत्ताचा ताबा घेणार, कायदेशीर प्रक्रिया सुरू। आणि या प्रकरणी सुधाकर बडगुजर यांच्यासह 18 जणांची आतापर्यंत चौकशी। दिशा सालियान प्रकरणात एसआयटी दिशाच्या मालवणीतील घराची पाहणी करणार। दिशाच्या वाढदिवशी असणाऱ्या सर्वांची पोलिसांकडून पुन्हा चौकशी होणार। केंद्र सरकार पुढील आठवड्यात कांदा निर्यात बंदीवर निर्णय घेण्याच्या तयारीत। काही अटी शर्तींवर कांदा निर्यात बंदी उठवण्याची शक्यता। कोरोनाच्या रुग्णात वाढ, आरोग्य विभागाकडून राज्यात दक्षतेचं आवाहन, तर नागरिकांना मास्क वापरण्याच्या आणि हात धुण्याच्या सूचना। महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढला। आतापर्यंत रुग्णसंख्या 45 वर। देशभरात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं। मुंबईकर खोकल्यानं बेजार, वातावरण बदलानं ताप, सर्दी आणि घसादुखीचा त्रास। गोव्यात JN1 या नव्या कोरोना व्हेरियंटचे 19 संशयित रुग्ण आढळले। केरळ आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद। JN1 व्हेरियंटचे रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा अलर्टवर। यंदाचा मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार कोल्हापुरातील लेखक कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीला जाहीर। रिंगाण या कादंबरीमध्ये विस्थापितांच्या जगण्याचं चित्रण। वर्ल्ड कपमध्ये धारदार बॉलिंग करणाऱ्या मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार जाहीर। बॅडमिंटनमध्ये चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार। मराठवाड्यात आतापर्यंत 3462 मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। 5.5 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा अंदाज। सर्वाधिक बीड जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांना निमंत्रण। रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण। अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाचं पंढरपूरकरांनाही निमंत्रण। निमंत्रितांमध्ये कलाकार, कवी, उद्योगपती आणि डॉक्टरांचा समावेश। संत तुकाराम, संत नामदेव महाराजांच्या वंशजांनाही मिळालं निमंत्रण। राज्यातील सर्व शिक्षकांना पसंतीच्या बँकेत पगाराचं खातं उघडता येणार। राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारकडे मांडला होता प्रश्न। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज ब्लॉक दुपारी 12 ते 2 या वेळेत ब्लॉक असणार। गॅन्ट्री बसवण्याच्या कामामुळे ब्लॉक घेण्याचा निर्णय। शैक्षणिक अभ्यासक्रमात निवडणूक प्रक्रियेचे धडे। केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि निवडणूक आयोग यांच्यात करार। राज्यातील 70% रिक्त पदांवर शिक्षक भरती। लवकरच शिक्षक भरतीचं पत्रक पवित्र या संकेतस्थळावर देण्यात येणार। गुजरातचे वाघ महाराष्ट्रात डरकाळी फोडणार। गुजरातहून वाघांची जोडी आणण्याचं छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे प्रयत्न। 250 कोटी रुपये खर्च करून सफारी पार्क उभारण्याचं काम सुरू।
यवतमाळमध्ये तलाठ्यावर वाळू माफियांचा जीवघेणा हल्ला, वाळू तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या गस्ती पथकावर हल्ला करत वाळू माफियांची दहशत. लोणावळ्यात वाईन शॉपच्या गोडाऊनला भीषण आग, आगीत लाखो रुपयांचं मद्य जळून खाक, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पुण्यामध्ये काल यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी किमान तापमानाची नोंद, पाषाण भागात 10.4 अंश तर शिवाजीनगर भागात 12.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. थंडी वाढल्यानं नागरिकांना घ्यावा लागतोय शेकोटीचा आधार. हिंगोलीतील तापमानातही मोठ्या प्रमाणात घसरण, थंडीमुळे काही पिकांना फायदा आणि द्राक्ष उत्पादनात त्याचबरोबर दूध उत्पादनात मात्र घट झाल्याची शेतकऱ्यांची माहिती. सांगली जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढल्यानं नागरिकांनी घेतला शेकोटीचा आधार. गेल्या 8 दिवसांपासून तापमानात घसरण सुरू. रत्नागिरीजवळच्या निवळी घाटात थंडीमुळे धुक्याची चादर, दाट धुक्यामुळे कोकणचं सौंदर्य अधिक खुलल्यानं पर्यटकांची पावलं कोकणाकडे. नंदुरबार जिल्ह्यातही थंडीचा कडाका वाढला, तापमान घसरल्यानं गहू, हरभरा आणि ज्वारीला फायदा होणार. पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज. भंडाऱ्यात अवकाळी पाऊस आणि धान पिकाचं नुकसान सोसूनही शेतकऱ्यांची पुन्हा मशागतीला सुरुवात. ग्रामीण भागात शेतीची मशागत करून नव्यानं पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग. बुलढाण्यातील दालमिल कंपनीचा टॅक्स कमी करण्याबाबत व्यापाऱ्यांकडून अधिकाऱ्यास लाच, जीएसटी सहाय्यक राज्यकर आयुक्त लाच देणारा व्यापारी एसीबीच्या जाळ्यात. रत्नागिरी शहरातील कपड्याच्या दुकानात उधारीवर कपडे न दिल्यानं तरुणाची तलवार दाखवत गुंडागर्दी, तलवार दाखवत दहशत माजवण्याचा प्रयत्न, गुंडागिरीला चाप लावण्याची मागणी. एसआरए प्रकल्पातील सदनिका 5 वर्षात विकता येणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिरवा कंदील. मुंबईतील जवळपास 2.5 लाख झोपडपट्टीधारकांना मोठा दिलासा. कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत मुंबईतील 675 संस्थांपैकी 13 संस्थांचा पाठिंबा, संस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद येण्यास सुरुवात. महानगरातून पूर्व, पश्चिम आणि दक्षिण मुंबईत येणाऱ्या नोकरदारांना दिलासा मिळणार. मुंबईमध्ये ई बसची संख्या दुपटीनं वाढणार, पुढील वर्षात विद्युत शक्तीवर चालणाऱ्या ई बसची संख्या 10,000वर जाणार. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी चर्नी रोड ते मरीन ड्राईव्ह दरम्यान वाहतूक बोगदा होणार, मुंबई महापालिकेकडून 2 बोगद्यांची योजना. कळवा रुग्णालयात एका क्लिकवर आता रुग्णांचा पूर्व इतिहास कळणार, आरोग्य सुविधेत सुधारणा करण्यावर प्रशासनाचा भर. पुण्याच्या ससून रुग्णालयात कैद्यांसाठी नवी नियमावली, ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालय प्रशासन आता कडक पावलं उचलणार. पुणे जिल्ह्यात 91 सेवानिवृत्त शिक्षकांची पुन्हा नियुक्ती, शिक्षक भरती रखडल्यानं निवृत्त शिक्षकांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कचरा सेवा शुल्क वसुलीला स्थगिती, राज्य शासनाचा आयुक्तांना निर्देश. तर 3,75,000पेक्षा अधिक मालमत्ताधारकांनी 47 कोटींचा भरणा केला.